नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की सध्या महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या व तालुका पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेतच. तरी या निवडणुकीसाठी दिनांक 7/2/2026 रोजी मतदान होणार असून दिनांक 9/2/2026 रोजी या निवडणुकीचे निकाले लागणार आहेतच. तरी आपण सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील 68 जिल्हा परिषद गटांचा व 136 तालुका पंचायत समितीच्या गणांची जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती काय आहे त्याबाबतचे आपण जिल्ह्यातील गण व गटांचे अंदाजित ओपिनियन पोल सर्वे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मी दिलेले ओपिनियन पोल सर्वे हे काही खोटेही व काही खरेही ठरू शकतात याची आपण नोंद घ्यावी. तरी मित्रांनो, मी 11 तालुक्यापैकी मी या अगोदर सांगोला, पंढरपूर, माढा, बार्शी, माळशिरस, करमाळा या 7 तालुक्याचे सविस्तरपणे ओपिनियन पोल सर्वे यापूर्वी या चॅनलवर दिलेले आहेत. कारण 11 तालुक्यांचा मी एकदम सर्वे तयार केला असला व आपल्या समोर मांडला असता तर बराच वेळ गेला असता, म्हणून या सर्वेचे मी 2 टप्प्यात विवेचन केलेले आहे. तरी आज दुसऱ्या टप्प्यामध्ये मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या 5 तालुक्याचे ओपिनियन पोल सर्वे देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत. तरी आपण या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती मी आपल्याला करीत आहोत. तसेच थोडक्यात मी असे सांगतो की तसे पाहिले तर सोलापूर जिल्हा हा पहिल्यापासून पुरोगामी विचारसरणीचाच आहे. तसेच नुकत्याच 2024 विधानसभा व 2024 लोकसभेला या जिल्ह्यातील 11 तालुक्यात मिळून एक महाविकास आघाडीला एकूण 11,17,673 मते पडलेली होती. त्याची टक्केवारी 46.45 होती. तसेच महायुतीला म्हणजेच भारतीय जनता पार्टी व त्यांच्या सोबती पक्षांना मिळून 9,88,925 मते पडली होती व त्याची टक्केवारी 40.59% होती. तसेच इतर पक्षांनाही 3,24,657 इतकी मते पडली होती, म्हणजेच 12.88% मते पडलेली होती. यामुळे या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत सरळ सरळ भाजप व त्यांच्या विरुद्ध सर्व आघाडीतील पक्ष मिळून लढत असल्याचे चित्र आहे. तसेच ही निवडणूक अतिशय घासूनच होत असल्याचे चित्र आहे. कारण प्रत्येक तालुक्यातील सर्वच आमदारांनी त्यांचे सोयीप्रमाणे सर्वच पक्षांची तिकीट वाटप केलेले दिसत आहे. असो, तरी आपण ओपिनियन पोल सर्वेला सुरुवात करूयात की मंगळवेढा तालुक्याचा ओपिनियन पोल सर्वे सांगूयात की या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 4 जागा व पंचायत समितीच्या 8 जागा आहेत. तरी तीर्थ विकास आघाडीचे भगीरथ भालके व काँग्रेस पक्ष हे विरोधी म्हणून लढत असून शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या ठिकाणी लढत नसून अजित पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष येथे लढत आहेच. तसेच शिंदे शिवसेना देखील येथे लढत आहेच. तसेच भाजप हे स्वतंत्र लढत आहेच. तरी या तालुक्यातील 4 गटांचे जिल्हा परिषदेची परिस्थिती काय आहे ते आपण पाहूयात. 1. भोसे या जिल्हा परिषद गटामध्ये तीर्थ विकास आघाडीचा विजय होईल असेच वाटते आहे. तसेच हुलजंती, लक्ष्मी दैवेडी या 2 जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांचा पक्ष विजय होईल असे वाटते आहे. तसेच संत दामाजीनगर या गटामध्ये भाजपचा विजय होईल असे वाटते आहे. त्यामुळे मंगळवेढ्यात भाजपला फटका बसू शकतो अशी शंका आहे. कारण प्रत्येक लढत ही फेस टू फेस घासूनच होत असल्याचे सध्या तरी चित्र आहे. तसेच लक्ष्मी दैवडी, संत चोकामेळा, रड्डे, संत दामाजीनगर या 4 पंचायत समितीवर तीर्थ विकास आघाडीचा विजय होईल असे वाटते आहे. तसेच 6 मरवडे पंचायत समितीमध्ये अजित पवार यांच्या पक्षांचा विजय होईल असे वाटते आहे. तसेच बोराळे, हुलजंती, भोसे या 3 पंचायत समितीवर भाजपचा विजय होईल असे वाटते आहे. तरी मंगळवेढा पंचायत समितीवर तीर्थ विकास आघाडी व राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता येईल असे वाटते आहे. त्यामुळे या मंगळवेढा तालुक्यात कमळ कोमेजून जाईल अशी शक्यता आहे.
तसेच आपण उत्तर सोलापूर तालुक्याचा विचार केला असता या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 3 जागा व पंचायत समितीच्या 6 जागा आहेत. तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बळीराम काका साठे यांची लढत ही भाजपचे माजी आमदार दिलीपराव माने साहेब व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या भाजप बरोबरच आहे. तरी या तालुक्यातील 3 जिल्हा परिषद गटाची काय परिस्थिती आहे ते आपण पाहूयात. कोंडी या जिल्हा परिषद गटावर भाजपचे वर्चस्व राहील असे वाटते आहे. तसेच नान्नज व बिबिदारपळ या 2 जिल्हा परिषद गटावर बळीराम काका साठे यांचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व राहील असेच वाटते आहे. कारण इथेही फेस टू फेस घासून लढती होत असल्याचे सध्या तरी चित्र आहे. तसेच नान्नज, वडाळा, बिबिदारपळ, मारडी या 4 पंचायत समितीवर अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील असे वाटते आहे. तसेच कोंडी, तिरे या 2 पंचायत समितीवर मात्र भाजपचे वर्चस्व राहील असेच वाटते आहे. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला व काँग्रेस पक्षाला तसेच शिंदे शिवसेनेला या 3ही पक्षांना या तालुक्यात कोणत्याही प्रकारची जागा जिंकता आलेली नाही असे चित्र आहे. त्यामुळे या तालुक्याच्या पंचायत समितीवर बळीराम काका साठे यांचे वर्चस्व राहील असे वाटते आहे. तरी आपण आता दक्षिण सोलापूर या तालुक्याची परिस्थिती काय आहे ते पाहू. या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 6 जागा आहेत व पंचायत समितीच्या 12 जागा आहेत. तर या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार साहेब यांचा पक्ष, काँग्रेस पक्ष, ठाकरे शिवसेना तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इत्यादी पक्ष निवडणूक लढवित आहेत. तसेच या तालुक्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवित नाही. त्यामुळे वरील प्रमाणे 6 पक्ष एकामेकाशी लढत असल्यामुळे त्यांचे लढणाऱ्या पक्षात मतविभागणी झाल्यामुळे भाजपलाच त्याचा फायदा झालेला दिसत आहे. त्यामुळे खालील प्रमाणे 6 जिल्हा परिषद गटाची परिस्थिती काय आहे ते आपण पाहूया. 1. बोरावणी, कुंभारी, वळसंग, हत्तूर, मंद्रुप, भंडारकवटे या जिल्हा परिषदेच्या 6 जागेवर संपूर्ण भाजपचाच विजय होईल यात शंकाच नाही. तसेच बोरामणी, कासेगाव, कुंभारी, धोत्री, वळसंग, होटगी, हत्तूर, औराद, मंद्रुप, कंदलगाव, भंडारकवठे, निंबोणी या पंचायत समितीच्या 12 म्हणजे सर्वच्या सर्व जागेवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. त्यामुळे विरोधी पक्षांना या 18 जागेपैकी एकही जागा जिंकता येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात या संपूर्ण तालुक्यावर आमदार सुभाष देशमुख साहेब यांचेच वर्चस्व राहील असाच आमचा ओपिनियन पोल सर्वे सांगत आहे. तसेच आपण अक्कलकोट तालुक्याचा विचार केला असता या तालुक्यात प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना, काँग्रेस पक्ष, अजित पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे प्रामुख्याने 4 पक्ष लढत असून या तालुक्यात शरदचंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्ष व ठाकरे शिवसेना लढत नाही. त्यामुळे या तालुक्यावर भाजपचेच वर्चस्व राहील असेच वाटते आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या 6 गटामध्ये परिस्थिती काय आहे ते आपण पाहूयात. 1. चिपळगाव, वागदरी, जेऊर, मंगरुळ, सलगर या 5 जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचेच वर्चस्व राहील. तिथे त्यांचे उमेदवार निवडून येतील असे आम्हास वाटते आहे. तसेच नागणसूर या जिल्हा परिषद गटावर मात्र शिंदे शिवसेनेचा विजय होईल असा आमचा सर्वे सांगत आहे. त्यामुळे चिपळगाव, कुरनूर, वागदरी, शिरवळ, दहिटणे, मंगरुळ, सुलेर जवळगे, सलगर, मुंगळी अशा 9 पंचायत समितीच्या गणावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील असेच आम्हास वाटते आहे. तसेच नागणसूर, तुळणनूर या 2 पंचायत समितीवर मात्र शिंदे शिवसेनेचे वर्चस्व राहील असे आम्हास वाटते आहे. तसेच जेऊर या एका पंचायत समितीच्या जागेवर मात्र काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येईल असे आम्हास वाटते आहे. तरी एकंदरीत वरील पक्षांचा विचार केला असता या तालुक्यावर भाजपचेच वर्चस्व होते व ते राहील असाच आमचा सर्वे निघत आहे. तसेच आता आपण मोहोळ तालुक्याचा विचार करूयात की या तालुक्यात एकंदरीत 6 जिल्हा परिषदचे गट असून 12 पंचायत समितीच्या जागा आहेत. या तालुक्यातील जनता ही
पुरोगामी विचारसरणीला मानणारी जी जनता आहे, तसेच हा तालुका माननीय राजन पाटील साहेब यांना मानणारा तालुका आहे, अशी या तालुक्याची ओळख आहे. तसेच माननीय राजन पाटील साहेब हे सध्या भाजप या पक्षात गेलेले आहेत व त्यांना विरोधी पक्ष म्हणून अजित पवार साहेब यांचा राष्ट्रवादी पक्षच प्रामुख्याने राहणार आहे. या तालुक्यात अतिशय समोरासमोर घासून व राजकीय लढती होणार आहेत, असेच वातावरण आहे. तरी पण या तालुक्याची चांगली माहिती आमच्याकडे उपलब्ध न झाल्यामुळे आम्ही या तालुक्याचे ओपिनियन पोल सर्वे देत नसून याबद्दल आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करीत आहोत. तरी याप्रमाणे सर्व 11 तालुक्यांचे राजकीय ओपिनियन पोल सर्वे आम्ही आपल्याला दिलेले आहेत. तर एकंदरीत सोलापूर जिल्ह्यातील एकूण 68 जिल्हा परिषदेच्या जागेवर कोणकोणत्या पक्षांचे कसे बलाबल राहील हे आपण आता पाहूयात. 1. साधारण 30 जागा जिंकून भारतीय जनता पक्ष या सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून राहील. तसेच अजित पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा साधारण 17 जागा जिंकून नंबर 2 चा पक्ष राहील. तसेच शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी पक्षाला साधारण 7 जागा या जिल्ह्यामध्ये जिंकून तो नंबर 3 वर राहील. तसेच सांगोल्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आबासाहेब देशमुख व दीपक आबा साळुंके यांच्या युतीला साधारण 5 जागा येऊन हा नंबर 4 वर राहील. तसेच करमाळा तालुक्यातील आमदार नारायण आबा पाटील यांची वैयक्तिक करमाळा तालुक्यामध्ये विकास आघाडी आहे, तरी त्यांनाही 4 जागा जिंकता येतील व शिंदे शिवसेनेला सुद्धा या जिल्ह्यामध्ये 4 जागा जिंकता येतील व तीर्थविकास आघाडीला 1 जागा जिंकता येईल. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेवर नक्कीच भाजपची सत्ता येईल व जिल्हाध्यक्ष पदही भाजपचाच होईल, यात शंका नसावी. तरी हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करावे, लाईक करावे व व्हिडिओ शेअर करावा. आज आपण इथेच थांबूयात. नमस्कार, धन्यवाद.